गुळाचं सारण तर आपलं बनवून झालेलं आहे. आता तळलेले मोदक आणि करंज्या आपल्याला बनवायच्या आहेत. चला तर मग स्वरूप छंदकलामध्ये आपलं खूप खूप स्वागत. आता आपल्याला करंज्या आणि मोदक बनवायचे आहेत, तर त्यासाठीचं पीठ एकच आहे. इथे मी 2 वाट्या मैदा घेतला आहे आणि 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. बारीक रवा म्हणजे आपण लाडूसाठी जो वापरतो तो बारीक रवा. हे दोन्ही मिक्स करायचं. त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे. तेल छान गरम करायचं आणि मी इथे 4 टेबलस्पून घेतलं आहे. हे तेलसुद्धा आपल्याला या पिठाला लावून घ्यायचं आहे. याप्रमाणे हे बघायचं. आपलं मोहन बरोबर झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. कोकणामध्ये खरं तर खूप घट्ट मळतात आणि नंतर पाट्यावर ते कुटून मऊ बनवतात. पण मी इथे तसं करत नाही आहे. हे पीठ खूप घट्ट पण नाही आणि अगदी मऊ पण नाही, असं मी मळून घेणार आहे. छान मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित गोळा करायचा. हे तुम्ही बघू शकता. खूप घट्ट पण मळलेलं नाही आहे आणि अगदीच मऊ पण नाही आहे. हे या पद्धतीनं पीठ मळलं आहे. आता हे झाकून ठेवायचं. 15-20 मिनटं हे झाकून ठेवायचं, म्हणजे हा रवा छान फुगेल. पंधरा 20 मिनटं झाल्यानंतर हे पुन्हा मळून घ्यायचं. छान सॉफ्ट करून घ्यायचं आणि हे खूप घट्ट न केल्यामुळे पाटा वरवंट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये कुटायची गरज नाही. तर हे सॉफ्ट झाल्यानंतर लांबट याचा रोल बनवायचा. हे असं लांब करून घ्यायचं. त्यानंतर मी तुम्हाला एक कोकणातलीच त्याच्या गोळ्या पाडायची पद्धत दाखवणार आहे. आपण जेव्हा खाली बसून करंज्या करतो त्यावेळेला धरायलाही सोपा जातो तो दोरा. एका बाजूने बांधला जातो आणि दुसऱ्या बाजूने गोळ्या पाडल्या जातात. तर मी पण इथे हा दोरा बांधलेला आहे. दुसऱ्या बाजूने या रोलचे मी गोळे करणार आहे. तर आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आहेत. एकाच मापाच्या शक्यतो करायच्या. आपली जी साईज ठरलेली असते करंजी करायची त्याप्रमाणे आपण याच्या गोळ्या पाडून घ्यायच्या. या पद्धतीनं दोऱ्याला दोरा असा पूर्ण चिकटला पाहिजे, टेकला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित गोल कापला जातो. या पद्धतीनं मी सगळे गोळ्या कापून घेणार आहे.
खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, वेगवेगळ्या पद्धती असतात. काही जणांना सुरीनं कापून छोटे छोटे गोळे करायला खूप सोपं पडतं. या अशाही पद्धतीनं आपण छोट्या छोट्या गोळ्या करू शकतो. किंवा आपण पुरी करायला जसं करतो किंवा पोळ्या बनवताना जसे छोटे छोटे गोळे बनवतो, तसंसुद्धा पीठ हातात घेऊन आपण छोट्या गोळ्या बनवू शकतो. आपल्याला जी आवडेल ती आणि सोपी वाटेल ती पद्धत आपण वापरू शकतो. तर आता या सगळ्या पिठाच्या मी गोळ्या करून घेतल्या. आता याच्यातल्या मी 20-25 गोळ्या आधी लाटून घेणार आहे. तर या पद्धतीनं मैदाच आहे हा. कोरडा मैदा गोळीला लावून घ्यायचा आणि पोळपाटावर पातळ छान लाटून घ्यायची. मैदा असल्यामुळे छान पातळ होते आणि एकाच मापाच्या गोळ्या असल्यामुळे एकाच मापाच्या आपल्या या सगळ्या पाऱ्या लाटून होतील. तर या 20-25 पाऱ्या लाटून घेते मी. गोळ्या कोरड्या होत असतील तर त्याच्यावर ओला कपडा ठेवायचा आणि अशा ह्या पाऱ्या लाटून झाल्यानंतर ह्या एकत्र ताटामध्ये ठेवायच्या. याच्यावर सुद्धा ओलं कापड आपण ठेवलं तरी त्या मऊ राहतील. पंधरा 20 पाऱ्या लाटून लगेच करंज्या बनवायच्या अशी मला सवय आहे. त्यामुळे पटापट पाऱ्या लाटून होतात आणि करंज्या पण करून होतात. करंज्या करायला सुरुवात केली की तेल तापत ठेवायचं, म्हणजे सगळ्याच गोष्टी एकट्याने करत असताना सुद्धा पटापट होऊन जातात. या अशा मी आता या बनवून घेते. आता मी इथे करंज्या करायला सुरुवात करते आहे. मी इथे पोळपाटावरच 3 पाऱ्या ठेवलेल्या आहेत. भरपूर करायच्या असतील तर कोकणामध्ये पाटावर केल्या जातात. पाटाच्या मागच्या बाजूला सपाट जागेवर अशा पाऱ्या ठेवून करंज्या केल्या जातात, कारण एका वेळेला भरपूर होतात. पाट मोठे असतात त्यामुळे पाटावर जास्त प्रमाणात पाऱ्या ठेवून एका वेळेला भरपूर करंज्या करता येतात. मी इथे पोळपाटावरच ठेवते आहे. आपली पारी साधारण गोल असते. मग सारण भरताना निम्मे भागावर सारण भरायचं. त्यावेळेला आपली 2 बोटं लावली तर सरळ रेषेमध्ये मध्यभागी आपल्याला सारण ठेवता येतं. आणि ही आहे नारळाची शेंडी. तर नारळाच्या शेंडीचा जो निमुळता छोटासा भाग आहे, एकदम वरचा असतो तो शेंडीचा वरचा भाग, तो मी इथे दूध लावण्यासाठी वापरते आहे. काम झालं की आपण ही नारळाची शेंडी टाकून देऊ शकतो. तर असं एका बाजूला एका अर्ध्या भागावर दूध लावून घ्यायचं. तुम्ही हे दूध बोटाने लावलं तरी चालतं. आणि अशा पद्धतीनं या आपल्याला करंज्या बंद करून घ्यायच्या. दूध लावलं की या कडा असतात त्या छान चिकटतात. अर्ध्या भागात
दूध लावून घ्यायचं आणि दुसरा अर्धा भाग त्यावर चिकटवायचा आणि याप्रमाणे जो आपला कापण्याचा चमचा असतो, शंकरपाळी वगैरे कापायला आपण वापरतो, त्यानं कडा कापून घ्यायची, म्हणजे दिसायला छान दिसते. एकाच मापाच्या आपल्याला जर करंज्या करायच्या असतील तर साधारण करंजी आपण दुमडून झाल्यानंतर कापण्याच्या वेळेला तिथे मोठ्या डब्याचं झाकण ठेवायचं, साधारण करंजीच्या मापाला बसेल असं, आणि अर्ध्या भागावर झाकण ठेवायचं आणि त्याला त्याच्याजवळून कापणं फिरवायचं, म्हणजे एका मापाच्या आपल्याला करंज्या कापता येतील. अशा पद्धतीने हे कापून झाल्यानंतर जे पीठ शिल्लक राहतं त्याचंसुद्धा काय करायचं हे मी नंतर सांगेन. व्हिडिओच्या शेवटी मी ते दाखवणार आहे. करंजी उचलताना प्रत्येक वेळी त्याची जी कापलेली कडा असते ती छान व्यवस्थित धरायची आणि ठेवायची, म्हणजे ताटात ठेवताना किंवा तेलामध्ये सोडत असताना ती कडा धरून व्यवस्थित सोडायची. आता इथे ताटात सुद्धा मी दाखवते की आपण ताटात सुद्धा असं करंजी बनवू शकतो. पोळपाटावर, पाटावर, ताटामध्ये सपाट जो पृष्ठभाग असेल, इवन भाजी कापण्यासाठी आपण जो कटिंग पॅड वापरतो तर त्याच्यावर सुद्धा ठेवून आपण अशा करंज्या करू शकतो. हे जे पीठ असतं कापल्यानंतर शिल्लक राहिलेलं जे आपण बाजूला काढतो, त्या पिठाला आता कोरडा मैदा पण लागलेला आहे. लाटताना आपण कोरडा मैदा वापरला आहे, तर याला गाळांतर असं म्हणतात. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळे शब्द असतात. तर या गाळांतराचं नंतर काय करायचं ते मी दाखवेनच, पण आधी आपण करंज्या करून घेऊ आणि नंतर आपल्याला मोदक पण करायचे आहेत. तर आता या माझ्या करंज्या करून होत आहेत. किती आपण म्हटलं तरी लहान मोठं असं काहीतरी होतच असतं. तर मोठ्या पाऱ्या असतात त्या करंजीसाठी वापरायच्या आणि छोट्या पाऱ्या असतात त्या मोदकांसाठी वापरायच्या. या बाजूला धरायचं म्हणजे उचलायला आपल्याला सोपी पडते. तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर जरूर करा. आता हा मी तुम्हाला मोदक दाखवते. तर मोदकासाठी आपण रांगोळी जशी घालतो ना, गालीच्या रांगोळी, तसं मुठीनं सारण भरायचं, म्हणजे ती इकडे तिकडे अजिबात जात नाही, कारण मोदकाची पारी असते छोटी. आणि मोदकाला इथे दूध लावत असताना मात्र आपल्याला संपूर्ण गोलावर दूध लावायचं आहे. आता उकडीच्या मोदकांसाठी जशा आपण कळ्या करतो तशी पण मी पद्धत दाखवणार आहे. हा असा पोळपाटावर असतानाच आपण अशा ह्या चुन्या पाडून घेऊ आणि त्यानंतर या सगळ्या चुन्या एकत्र करू. आता असं गोलाकार चुन्या पाडून घ्यायच्या आणि आता ह्या सगळ्या एकत्र करायच्या. गरज वाटली तर इथे थोडंसं दूध लावायचं, म्हणजे ह्या चिकटतात.
खूप जास्त पीठ आहे असं वाटलं तर नाकाचा भाग, मोदकाच्या नाकाचा भाग असा काढून घ्यायचा आणि तो छोटा करायचा. हे मोदकाचं नाक छान बसेल. खालच्या बाजूने व्यवस्थित मोदक सेट करून घ्यायचा. चमचा जर आपल्याला वापरायचा असेल तर याप्रमाणे आपल्याला गोलाकार घालायला लागेल. सारण शक्यतो कडेवर जाऊ नये. आणि ही नारळाची शेंडी जी वापरली आहे ना, ती सुद्धा दुधामध्ये बुडवायची आणि पारीवर लावायची आहे. त्याच्यानंतर ती दुधात नाही बुडवून ठेवायची, बाजूला ठेवायची, जेणेकरून ती नारळाची शेंडी सतत भिजलेली राहत नाही. तर या पद्धतीनं पोळपाटावर धरून केलेला हा मोदक, चुन्या पाडून केलेला मोदक. अजून मी 2 पद्धती दाखवणार आहे. आता हातावर आपण असं जर पारी ठेवली तर आपल्याला तळ हातावर सारण ठेवायला सोपं पडतं. आता इथे उकडीच्या मोदकांना जसे आपण कळ्या करतो तशा करायच्या. ही दुसरी पद्धत दाखवते मी. या अशा कळ्या करून घ्यायच्या आणि नंतर त्या सगळ्या एकत्र करायच्या. इथे सुद्धा जर आपल्याला असं वाटलं ना की कोरडं होतंय तर तिथे दूध लावायचं आणि सगळ्या चिकटवून घ्यायच्या. आता मी इथे माझी तिसरी पद्धत दाखवते. ही मला खूप आवडते. हा माझा टप्परवेअरचा चमचा आहे, पण तुम्ही मुदाळं घेऊ शकता किंवा अशी छोटी वाटी असेल तर तशी पण घेता येईल. त्याच्यामध्ये अशी पारी ठेवायची आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि असं कडेला संपूर्ण दूध लावून घ्यायचं. आता आहे ना, इथे आपण अशा चुन्या पाडून पण गोळा करू शकतो किंवा संपूर्ण पारी एकत्र करून आपण हा मोदक बनवू शकतो. आता हे मी चुन्या घालून दाखवते. पटकन असा होतो गोल. हा चमचा आहे तो असा छान मुदाळ्यासारखा बसतो, त्याच्यामुळे ठेवायलाही सोपं पडतं. आणि खोलगट असल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये आपण भरपूर सारण भरू शकतो. खोलगट त्या वाटीमध्ये सारण राहतं आणि पारीचा जो वरचा आजूबाजूचा भाग आहे तो वर आपल्याला मिळतो. आता इथे मी तुम्हाला दाखवते की चुन्या किंवा कळ्या अशा वेगळ्या पाडायची गरज नाही. आपण रँडमली कुठच्याही बाजूने असं कडा त्या उचलायच्या आणि एकत्र करायच्या. इथे अजिबात चुन्या वगैरे काही पाडत बसायची गरज नाही, कळ्या पाडत बसायची गरज नाही आहे. सगळीकडून उचलायचं पीठ आणि चिकटवायचं. पटकन होतात हे मोदक. थोडी प्रॅक्टिस केली ना की खूप सोपं होईल. या खोलगट भागामध्ये भरपूर सारण राहतं. आता इथे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते की आपल्याला अजिबात चुन्या भरायची गरज नाही आहे. नवीन आपण जरी शिकत असलो ना तरीसुद्धा पटकन असं आपण सगळ्या बाजूनी ही पारी उचलायची
आणि चिकटवून टाकायची. अगदी सोपं. आणि गुटगुटीत मोदक बघा, छान झालं ना गुटगुटीत मोदक. मला तर हीच पद्धत जास्त आवडली. आता हे करंज्या करून झालेले आहेत आणि मोदकही करून झालेत. आणि हे गाळांतराचं काय करायचं हे मी थोड्या वेळानं सांगते. करंज्या करत असतानाच मी तेल तापत ठेवलं होतं. मग अशी म्हटल्याप्रमाणे अशी उचलायची करंजी आणि तेलात सोडायची. आणि या तळून घ्यायच्यात. आपण या पटापट तळून घेऊ. छान कुरकुरीत होतील, खुसखुशीत होतील मस्त. सारण तर आपलं खमंग झालेलंच आहे. तर अशा करंज्या आणि मोदक पटकन तळून घेऊया. करंज्या बनवायला सुरुवात केली ना की लगेच तेल तापत ठेवायचं, म्हणजे आपल्या सगळ्या करंज्या आणि मोदक होत आहेत तोवर तेल पण तापत असतं, म्हणजे आपल्याला पटकन करंज्या मोदक तळायला सोपं पडतं. करंज्या तळून झाल्यात. आता पटापट मोदक घालू. मोदक नेहमी असे ना, मोदकाचं नाक खालीच राहतं. तर अशा आपण ह्या झाऱ्यामध्ये जर ठेवले, एकत्र मोदक ठेवले तर त्यांना हालायला चान्स मिळत नाही. त्यामुळे ते सरळ राहू शकतात आणि दोन्ही बाजूने आपण तळून घेऊ शकतो. चला, मोदक आणि करंज्या आपल्या तळून झालेले आहेत. आता या गाळांतराचं काय करायचं, तर या गाळांतराला आपण लाटताना पीठ लावलेलं होतं, त्यामुळे आता ते कोरडं झालेलं आहे. तर अशा वेळेला त्याला दूध लावायचं, थोडंसं मळून घ्यायचं हातानं. आणि बत्ता असेल आपल्याकडे किंवा काही असेल, अगदीच काहीच नाही आहे आपल्याकडे, तर आपण लाटण्याने सुद्धा हे थोडंसं त्याला कुटून घेऊ शकतो. कारण हे पिठाला आता सॉफ्ट करायचं आहे आपल्याला. कोरडेपणा त्याच्यातला घालवायचा, सॉफ्ट करून घ्यायचं. लागेल तसं दूध लावायचं आणि आपटून आपटून आपल्याला त्याला जास्तीत जास्त मळून घेऊन मऊ बनवायचं आहे. मऊ बनवून झालं की पुन्हा त्याच्या गोळ्या बनवायच्या आणि करंजी किंवा मोदक बनवायचे असतील तर तसं बनवायचं. मी याचं करंजी वगैरे काही बनवणार नाही आता, कारण एवढ्याच गोळ्या शिल्लक आहेत. तर या आपण मगाशी जसं पाऱ्या लाटून घेतल्या तशाच याच्या पाऱ्या थोड्याशा जाडसर लाटून घ्यायच्या आणि आपण जशा पुऱ्या तळतो ना तशा पुऱ्या तळून घ्यायच्या. जाता येता सहज खाऊन संपतील. अगदी थोडंसं गळांतर राहिलेलं असतं, त्याचं पुन्हा करंज्या बनवायच्या तर पुन्हा गाळांतर तयार होतं. असं करण्याऐवजी शेवटच्या या 4-5 गोळ्या असतील तर त्याच्या जाडसर पुऱ्या लाटायच्या आणि तळून घ्यायच्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. घंटीवर क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. या आपल्या तयार झाल्या करंज्या
आणि हा गुटगुटीत मोदक. आपण हे गुळाचं सारण वापरलं. कोकणच्या पद्धतीप्रमाणे आपण पूर्ण रेसिपी बनवली. जास्तीत जास्त दिवस या करंज्या आणि मोदक टिकतात. साधारण महिनाभर तरी टिकतातच. आणि आपण गाळांतराच्या बनवलेल्या पुऱ्या, म्हणजेच छोले भटुरे जसे असतात भटुरे, तसंच आपण ते बनवलेले आहेत. तुम्ही पण एन्जॉय करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया.